विदर्भात शेतकरी आत्महत्यांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन आयोजित करण्यात आले। यवतमाळ जिल्ह्यातील साहेबराव करपे आणि त्यांच्या कुटुंबांच्या स्मृती दिनानिमित्त या आंदोलनातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। पंचवटी चौकातील शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याजवळ शेतकरी, महिला भगिनी आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते एकत्र आले होते। आंदोलन दरम्यान शेतकरी स्वातंत्र्याचा निर्धार करीत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी शेतकरी चळवळीतील नेत्यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले। शेतकरी कुटुंबियांना धीर देण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आला। किसान पुत्र आंदोलनाच्या वतीने शेतकरी विधवा महिलांचा सन्मान करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा यावेळी संदेश देण्यात आला। शासनाच्या धोरणाविरोधात संताप व्यक्त करीत आंदोलनकर्त्यांनी शेतकरी प्रश्नांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे। यावेळी माजी मंत्री डॉक्टर सुनील देशमुख, शेतकरी नेते प्रकाश साबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीतला 19 मार्च हा काळा दिवस म्हणून गेलेला आहे आणि या 19 मार्चला यवतमाळ जिल्ह्यातील चिलगाव येथील शेतकरी साहेबराव पाटील करपे यांनी आपल्या पत्नी आणि मुलाबाळासहित अन्नामध्ये विष घालून सामूहिक आत्महत्या केली होती। ही महाराष्ट्रातली पहिली शासनमान्य शेतकरी आत्महत्या आहे आणि एवढे तब्बल 40 वर्ष झाले शेतकरी आत्महत्येचा ओघ वाढत चाललेला आहे। याला कारण म्हणजे शासनाचं पूर्णपणे शेतकरी विरोधी धोरण याला कारणीभूत आहे। कोणतंही सरकार येऊ, हे शेतकरी विरोधी सरकार शेतकऱ्यांचं कसं नुकसान हे दृष्टिकोन असा ठेवलेला आहे असं आम्हाला वाटते। म्हणून आमची या निमित्तानं आम्ही दरवर्षी सर्व महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये सर्व शेतकरी समाज सामूहिकरित्या 19 मार्चला करपे कुटुंबियाप्रती श्रद्धांजली देण्यासाठी आम्ही सर्व एकत्र बसतो। त्यामागची आमची भूमिका एवढीच आहे की शासनाने आता तरी शेतकऱ्याकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण जो भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि अमरावतीमध्ये ज्या ठिकाणी आम्ही बसलेलो आहोत हे शिक्षण महर्षी, कृषी महर्षी भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या पुतळ्याजवळ आम्ही बसलेलो आहोत का ज्या माणसाने या सर्व शेतकरी कुटुंबांना जगण्याचा अधिकार दिला, शिक्षणाचे दारे उघडून दिले, म्हणून आज काहीतरी समाज सुधारला आणि त्या ठिकाणी बसण्याचा योग एवढाच आहे की शासनाने आता तरी आमच्या शेतकरी समाजावर लक्ष दिलं पाहिजे। शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यामध्ये पूर्णपणे सपशेल शासन अपयशी ठरलेलं आहे। त्यांची अपयशाची गुढी आज आम्ही 19 मार्चला रोवलेली आहे आणि शासनाला सांगू इच्छितो की ही आम्ही जरी बसलो असेल तर येणाऱ्या काळामध्ये ही शेतकरी चळवळ थांबणार नाही। शेतकऱ्यांच्या हक्कासाठी या भागातील सर्व शेतकरी पुत्र किसान पुत्र आंदोलनाच्या माध्यमातून आमची मागणी तुमच्याकडे ठाम मांडणार आहोत। 40 वर्षापूर्वी साहेबराव पाटील करपे यांनी सहकुटुंब जी आत्महत्या केली ती शासन दरबारी नोंदलेली पहिली आत्महत्या होती, शेतकऱ्यांची आत्महत्या होती आणि ही आत्महत्याचा सिलसिला आज 40 वर्ष जरी झाले तरी अजूनही थांबलेला नाही आणि शेतकऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस अजून बिकट होत आहे। याची काय कारणं आहेत, ती कारणाची दखल शासन अजूनही घेत नाही। नापिकी आणि कर्ज ही दोन प्रमुख कारणं असताना नापिकी काय होते आणि नापिकी न करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांनी जे धान्य पिकवलेलं आहे त्याला व्यवस्थित भाव मिळाला पाहिजे, यासाठी कोणतंही शासन, ते केंद्र शासन असो की राज्य शासन असो, काहीही दखल घेत नाही। मी जसं सांगितलं की 2014 नंतर इंडस्ट्रियलिस्ट, उद्योजक, कारखानदार यांना 14 लाख कोटीची तुम्ही कर्जमाफी करता, पण जो शेतकरी सगळ्यांच्या पोटात अन्न देतो, सगळ्या लोकांना अन्न पुरवतो, त्याच्यासाठी मात्र तुमच्या तिजोरीत पैसा नसतो आणि म्हणूनच शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत, त्या दिवसेंदिवस वाढत आहे। 2015 नंतर तर त्याला फार मोठा वेग आला आहे। दरवर्षी जवळजवळ 956 शेतकरी आत्महत्या करतात। या सगळ्या गोष्टी राज्य शासनाला माहीत नाही असं नाही, हे सगळं माहीत असतानासुद्धा त्यांची प्राथमिकता काही दुसरी आहेत आणि म्हणून हा शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते लोकांपर्यंत पोचण्यासाठी, शेतकऱ्यांची विवंचना लोकांपर्यंत पोचण्यासाठी दरवर्षी प्रकाश साबळे, त्यांचं मित्रमंडळ, सर्व पक्षीय एक अन्नत्यागाचा कार्यक्रम इथे करतात आणि या अनुषंगाने आता तरी राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला जाग येईल आणि शेतकऱ्यांना त्यांनी पिकवलेल्या धान्याचा चांगला भाव मिळेल अशी भावना आम्ही या प्रसंगी व्यक्त करतो आणि साहेबराव करपे यांनी केलेलं बलिदान हा शेतकरी विसरणार नाही असं या प्रसंगी मी व्यक्त